तर हॅलो पब्लिक, कसं काय? तर मी तुमचा व्लॉगर पंक्या. तर आज आपल्यासोबत असं काय झालं, आपल्याला करावं लागलं अशा प्रकारे फुग्याचं डेकोरेशन. जर तुम्हाला आपलं फुग्याचं डेकोरेशन पाहायचं असेल तर तुम्हाला हा व्लॉग पूर्ण पाहायला पडेल. तर सर्वात पहिले म्हणलं बुवा आता पारसं नाही तर आता आंघोळ करून घेऊ. तर मी घेतली आता आंघोळ करून. त्याच्यानंतर म्हणलं बुवा चला आता चहा पिणं होणार नाही, नंतर म्हणून चहा बिस्किट आताच खाऊन घेतली. त्याच्यानंतर आपण गेलो शंभूकडे गेल्याच्यानंतर पाहतो तर काय बुवा तो लई शांतपणे झोपेल होता ना. म्हणलं ताणच नाही बोयाला. मग नंतर आज दीपकने मी घेतली कागद कट करून. तर आम्ही अशा प्रकारे इतकी मोठे कागद कट करून घेतले थोड्याच वेळात. हे कागद आपल्याला टाकायचे होते शंभूच्या नावाच्या डब्यात. तर मग ते चमकी खाली पडते, मग चांगलं दिसते. तर म्हणलं चला बुवा आता ते काम झालं, आता फुगे फुगवून घेऊ. तर घरी आल्याच्या नंतर मी घेतले आता पटापट फुगे फुगवून. मरणाचे आमचे आलं फुगले बा फुग्यावर आणि त्या फुग्यामुळं. नंतर मग आम्ही म्हणलं बुवा आता लय झालं, आता जेवण करून घेऊ. तर मी घेतली आता भाजी पोळी आणि मी जेवण करू लागलो. त्याच्यानंतर आम्ही असे फुगे लावून घेतले अशा प्रकारे. मग त्याच्यानंतर म्हणलं बुवा आता चला काम आवरून घेऊ आपलं. नंतर हे फुगे तिकडे नेले आणि त्या डेकोरेशनचे नेटे लावून दिले. ह्या बॉक्समध्ये आपण टाकायची होती ती चमकी. मग नंतर ती चमकी टाकून आपण तर हा बॉक्स आपण इथे असा फिट करून घेतला. तर तुम्ही बघू शकता आपलं इतकं चांगलं डेकोरेशन कोणी करू शकत नाही रे बुवा. इतकं चांगलं डेकोरेशन कोण करते? ती टॅलेंट फक्त आपल्यातच. तर मग अशा प्रकारे आमच्या घरचं महिला मंडळ असं बाळाचं नाव ठेवून देते. आणि मग त्याच्यानंतर दिदीने केली बाळाच्या नावाची ओपनिंग. पाहणार बुवा किती बरं नाव ठेवलेलं आहे, शिवांश. जर नाव आवडलं तर लाईक करा ना बुवा, फॉलो बी करा गरीब माणसाली.